तुम्ही बरोबर ओळखलं, हे आहे सुरण। सुरणापासून वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो। आज आपण बनवूया सुरणाचे खमंग असे काप। सुरण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याचे पातळ असे काप बनवून घ्यायचे आहेत। बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला सुरणाचे पातळ असे काप करून घ्यायचे आहेत। पाणी आपल्याला बॉईल करायला ठेवायचं आहे। त्यामध्ये हळद, सुरणामुळे गळ्याला खास सुटते त्यामुळे आपण यामध्ये लिंबू पिळणार आहे आणि घालायचं आहे मीठ। सुरणाचे काप आपल्याला थोडे बॉईल करून घ्यायचे आहेत। बॉईल होत आहे तोवर आपण त्याला लावायचा मसाला बनवूया। त्यामध्ये आपल्याला लसूण अद्रक पेस्ट, त्यानंतर मीठ, जिरा पावडर, धनिया पावडर, त्यानंतर हळद, तिखट, चाट मसाला, गरम मसाला आणि हा बारीक रवा मी इथे घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला थोडं तांदळाचं पीठ पाहिजे आहे। हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला थोड्या पाण्याने भिजवून घ्यायचे आहेत। प्रकारे आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। आपल्याला ओव्हर कुक नाही करायचे आहे, तर थोडेच आपल्याला ते कुक करायचे आहेत। इथे बघू शकता, आपल्या सुरणाच्या कापांचा कलर बदललेला आहे। आता आपण याला काढून घेऊया आणि थंड करूया। थंड झालेले आहेत, याला हा आता मसाला आपण सगळ्या कापांना लावून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व कापांना आपण मसाला लावून घेतलेला आहे। आता आपल्याला हे फ्राय करायचे आहे। तवा घ्यायचा आहे, त्यावर तेल टाकायचं आहे। आता हे कापा आपल्याला यावर ठेवायचे आहेत। काप आपल्याला पलटायचे आहेत। काप कशी मस्त क्रंची दिसत आहेत, दुसऱ्या साईडनी किती सुंदर दिसत आहेत। अगदी झटपट होणारी ही अशी रेसिपी आहे। जवळून बघू शकता आपला काप किती मस्त दिसत आहे, तर लागतही खूपच छान आहे। अशा प्रकारे रेडी आहेत आपले सुरणाचे खमंग असे काप। तुम्हाला माहिती असेल की सुरणामधून आपल्याला पोटॅशियम तसेच व्हिटॅमिन सी सुद्धा मिळते। मूळ व्याधीसाठी सुरण अत्यंत गुणकारी आहे। पाचन क्रिया सुधारण्यास तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा सुरण अत्यंत आवश्यक आहे। सुरणाच्या कापाची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।